शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। संसद भवनातील पीएमओ कार्यालयात भेट होणार। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा। ठाकरे गटाच्या 6 फुटीर खासदारांसंदर्भात आज सुनावणी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान। 6 खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी। लोकसभा अध्यक्षांच्या मंजुरीचा निर्णय चुकीचा असा सुद्धा आक्षेप आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। अधिवेशनाचे सर्व दिवस गदारोळामध्येच। एकही दिवस पूर्णपणे कामकाज पार पडलं नाही। अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुद्धा गोंधळातच संपण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत हजर राहणार। शहा संसदेत आल्यावर गदारोळाची शक्यता। शहा आज लोकसभेत 2 विधेयकं सादर करणार। विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवर काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष। इंडिया आघाडीची आज बैठक। अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याची रणनीती ठरणार। काँग्रेसकडून अधिवेशनासाठी सर्व खासदारांना व्हीप जारी। मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या बदलीची शिफारस। घुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। कुंभमेळ्याच्या कामांच्या कंत्राटांची एक्सक्लुझिव्ह यादी पुढारी न्यूजच्या हाती। यादीमध्ये फक्त एकच कंत्राट गुजराती कंत्राटदाराला असल्याची माहिती। राज ठाकरेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा पुराव्यानिशी पलटवार। जयसिंगपूरमध्ये सैनिक टाकळी। एमआयडीसी विरोधातील मोर्चामध्ये तणाव। आंदोलन अंकुश। जिल्हाध्यक्षांना आमदार यड्रावकरांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप। मारहाणीच्या निषेधासाठी आज शिरोळ तालुका बंदची हाक। या मारहाणी प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू। विद्युत पोलचं काम सुरू असताना झाला होता हल्ला। हिंदुत्ववादी असल्यानं मारल्याचा धीरजच्या पत्नीचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये धर्मांतरणाच्या आरोपावरून 2 गटांमध्ये वाद। धर्मांतरण थांबवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही गटांमध्ये वाद। हाणामारीनंतर पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ। कल्याण पश्चिमेमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत। कुत्र्यानं 100 ते 150 नागरिकांना चावा घेत केलं जखमी। भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी चक्क पोलीस रस्त्यावर। कुत्र्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी होती। राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा। कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर हल्ला। झेड+ सुरक्षा असताना सुद्धा ताफ्यावर दगडफेक। कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असतानाची घटना। शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया। तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं असल्याचं प्रधान यांचं वक्तव्य। मुसळधार पावसानं अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांवरून स्थगित। चंदनवाडी आणि बालटाल मार्गांवरील खराब झालेल्या रस्त्यांची आणि भागांची दुरुस्ती। अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे।